नमस्कार मंडळी, मी अनुजा। आज आपण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे नामकरण संस्कार बद्दल जाणून घेणार आहोत। हा बाळाच्या जन्मानंतर साधारणतः 11व्या किंवा 12व्या दिवशी साजरा केला जातो। सकाळी स्नान करून बाळाला नवीन वस्त्र घालतात। या दिवशी घरातील सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन नव्या आईची ओटी भरतात। ओटीत सुपारी, हळद, कुंकू, नारळ आणि धान्य देऊन आईला शुभ आशीर्वाद दिले जातात। प्रथम वर्ण्यांना कपडे घालून त्यांना 7 वेळा पाळण्याखालून उचललं जातं। हे 7 उचलणं म्हणजे घरच्या 7 पिढ्यांसाठी मंगलकामना असते। त्यानंतर बाळाला पाळण्यात ठेवून त्यालाही 7 वेळा वर खाली उचललं जातं। यातून बाळाच्या आयुष्यातील 7 टप्पे मंगलमय व्हावे, आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते। आई वडील किंवा ज्येष्ठ मंडळी किंवा आत्या बाळाच्या कानाशी 3दा ते नाव उच्चारतात। असं केल्याने बाळाला त्याची पहिली सामाजिक ओळख मिळते। या दिवशी वातावरण मंगलमय करण्यासाठी रामाच्या पाळण्याची गाणी गायली जातात। मी इथे आमच्या लाडक्या बाळाचं नाव लाल कपड्यावर लिहून सुंदर स्क्रोलमध्ये सजवलं आहे। लाल रंग हा मंगल, शुभत्व आणि आनंदाचा प्रतीक मानला जातो। नवजात बाळाच्या आयुष्यात ज्ञान, आरोग्य आणि समृद्धी नांदावी हीच सर्वांची प्रार्थना असते। नामकरण सोहळा म्हणजे फक्त नाव ठेवणे नाही, तर बाळाच्या जीवन प्रवासाची खरी सुरुवात आहे। धन्यवाद।